गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू आचार्य अकॅडमी. आपण जो टॉपिक डिस्कस करतो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, तो आज आपण पुढे घेऊन जात आहात. त्याच्यामध्ये आपण बरेच टॉपिक पाहिलेत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जे डाल्टन्स थेरी पाहिली, डाल्टन्स थेरीमध्ये डाल्टन्सने सांगितलं की जे मॅटर जे असतात ते कशाने कन्सिस्ट झालेले असतात, इंडिव्हिज्युअल ॲटम्स. मग हे ॲटमचा शोध तिथं लागला. मग ॲटमचा शोध लागल्यानंतर बऱ्याच लोकांना उत्सुकता लागली की बरेच लोक म्हणजेच कोण सायंटिस्टला एक उत्सुकता लागली की ॲटम्स दिसतो कसा, ॲटम्स असतात कसे, ॲटमचं मास कसं मेजर करता येईल, किंवा ॲटमचं मास किती असेल, ॲटम किती लहान असेल किंवा किती केवढा असेल, त्याच्या रिलेटेड त्यांनी स्टडी करायला सुरुवात केली. आणि तो टॉपिक आपण आता पुढं कंटिन्यू करतो आहे. त्याचं नाव आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस हा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक म्हणजे ह्याच्यात सेपरेट पाहिजे. त्याच्यातलं आपल्याला फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक मासेस डिस्कस करणार आहोत. सिम्पली आहे. ॲटॉमिक मास म्हणजेच काय असेल, मास ऑफ ॲटम असेल. डिफाईन करायचं म्हटलं तर सिम्पल आहे. ॲटॉमिक मास म्हणजेच काय, मास ऑफ ॲटम. सुद्धा चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स. मॅटर कशाने बनलेला असतो, टायनी पार्टिकल्सनी. आणि मॅटर्स हॅव अ मास अँड व्हॅल्यू. जर मॅटरला मास असेल, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो आहे, मॅटर विच हॅज मास अँड व्हॅल्यूम. मॅटरला काय आहे, मास आहे आणि व्हॅल्यूम आहे. तर मला सांगा ॲटम्सला सुद्धा काय असेल, मग व्हॅल्यूम असेलच. कारण का, तर सिम्पल मी एक्झाम्पल घेतलं की आता एक आपण हे जर रूम किंवा एखादं घर पकडलं, घर कशाने बनवतो आपण, किंवा बिल्डिंग्स कशाने बनवतो आपण, बिल्डिंग ब्लॉक्सनी म्हणजे किंवा विटांनी बनवतो. आता जर पूर्ण रूमला किंवा घराला जर मास असेल, व्हॅल्यूम असेल, तर त्या ज्याच्यापासून आपण घर बनवतो आहे त्याच्या विटांनासुद्धा काय असेल, ऑब्वियसली मास असेल. मग आता आपण काय पाहणार आहे की ॲटमलासुद्धा काय असणार आहे, मास असणारच आहे. मग प्रत्येक एलिमेंटच्या जे ॲटम्स असतात त्याला विच हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स मास. लक्षात ठेवा, एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स मास असतं. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला काय असतं, एक विशिष्ट प्रकारचं मास असणारच आहे. कारण ॲटमपासूनच काय बनत आहेत, मॅटर बनत आहेत. मग मॅटरला जर मास असेल तर ऑब्वियसली ॲटम्सलासुद्धा काय असेल, मास असेलच. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग सुरुवातीच्या काळात ॲटॉमिक मास कसं मेजर केलं जायचं हे आपल्याला डिस्कस करायचं आहे आज. आणि आता कसं मेजर केलं जातं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि ॲटॉमिक मास हा कन्सेप्ट समजलाच असेल. फक्त ॲटमचं मास आपल्याला मेजर करायचं आहे. आताच्या युगामध्ये म्हटलं किंवा आता जर म्हटलं तर ॲटॉमिक मास कसं मेजर केलं जातं, तर आपल्याकडे एक सिम्पल, खूप इझी आणि सोफिस्टिकेटेड टेक्निक आहे. त्याचं नाव आहे मास स्पेक्ट्रोस्कोपी. समजतंय? आपल्याकडे आता मास मेजर करण्यासाठी काय आहे, टेक्निक आहे. सोफिस्टिकेटेड म्हणजे सिम्पल एक टेक्निक आहे. त्याचं नाव काय, मास स्पेक्ट्रोमेट्री. आता सध्या आपण इझिली आणि करेक्ट मास ह्या स्पेक्ट्रोमेट्रीच्या मदतीने काय करू शकतो, मेजर करू शकतो. पण हे आताची वेळ झाली. पण त्या काळात कसं मास मेजर करत असतील, त्यावेळेस तर तुम्हाला लक्षात येतं की ॲटम खूप लहान असणार आहे आणि त्याचं ऑब्वियसली ॲटॉमिक माससुद्धा कसं असणार आहे, खूप लहान असणार आहे. समजतं आहे? ॲटम इज व्हेरी स्मॉल, देअरफॉर मास ऑफ ॲटम इज एक्स्ट्रीमली स्मॉल. बरोबर, माससुद्धा, ॲटमचं माससुद्धा कसं असणार आहे, म्हणजेच खूप स्मॉल असणार आहे. आणि ते मेजर करणं खूप डिफिकल्ट जाणार असेल. परंतु त्या काळात सायंटिस्टने खूप पराकाष्ठेने ॲटॉमिक मासेस मेजर केलेले आहेत. ते कशी मेजर केली, तर त्यांनी एक रिलेटिव्ह मेथड वापरली. अगोदरच्या काळात इन 19th सेंचुरीमध्ये रिलेटिव्ह टेक्निक वापरायची किंवा रिलेटिव्ह मेथड वापरायची. मास मेजर करायचं असेल एखाद्या ॲटमचं, फॉर एक्झाम्पल कार्बनचं, ऑक्सिजनचं, तर त्यांना जर मास मेजर करायचं असेल तर ते कोणती टेक्निक वापरायचे, रिलेटिव्ह मेथड टेक्निक. मुलांना तुम्ही तराजू पाहिला आहे का, किंवा तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला म्हटलं की तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला म्हटलं 1 kg पोटॅटोज द्या, तर ते लगेच काय करतात, एक तराजू असतो त्याच्यामध्ये एका साईडला 1 kg असं वेट ठेवतात.
ते एक काय असतं स्टँडर्ड वेट कन्सिडर केलेलं असतं, ते 1 kgचं एक वेट असतं. त्यांनी तुम्ही म्हटलं की 1 kg टोमॅटो द्या की ते एका तराजूत ते काय करतात 1 kgचं वेट ठेवतात आणि दुसऱ्या तराजूमध्ये टोमॅटो ठेवतात आणि काय करतात वेट करतात. तशाच पद्धतीने त्याच मेथडला रिलेटिव्ह मेथड म्हणतात. एवढं काय डिफिकल्ट नाही आहे, समजतं. मग काय करायचे, एका साईडला 1 kg ठेवलं, एका साईडला काय करणार आपण आपला जो सबस्टन्स आहे तो किंवा आपलं जे कंपाऊंड आहे किंवा जे आपली ऑब्जेक्ट आहे ते काय केलं जातं एका साईडला ठेवलं जातं, एका साईडला 1 kg. लगेच आपण काय करतो ह्याच्या रिलेटेड ह्याचं वेट घेतो, त्याला म्हटलं जातं रिलेटिव्ह मेथड. समजतं. रिलेटिव्ह मेथड म्हणजे फक्त काय आपल्याला एकाच वेट ॲक्झॅक्ट माहीत असतं आणि दुसऱ्याच आपण त्याला काय करत असतो रिलेट करत असतो. मग तुमच्याकडे 1 किलो जर टोमॅटो आले तर तुम्ही 1 किलो टोमॅटो घेऊन परत तुम्ही दुसऱ्या कोणत्याचं पण वेट मोजू शकता. एका साईडला काय करणार 1 किलो टोमॅटो ठेवणार, एका साईडला लगेच मँगोज ठेवू शकता, पोटॅटोज ठेवू शकता, अदरवाईज एनी थिंग्स तुम्ही काय करू शकता त्याच्यावरून मेजर करू शकता. त्या अशा मेथडला म्हणलं जातं रिलेटिव्ह मेथड. मग सुरुवातीच्या काळात एक सिम्पलेस्ट एलिमेंट कोणता आहे ज्याचं मास इझिली कन्सिडर करता येत होतं ते कोणतं आहे हायड्रोजन. मग सुरुवातीला हायड्रोजन हा एक सगळ्यात स्मॉल आणि सिम्पलेस्ट एलिमेंट आहे आणि त्यांचं सायंटिस्टने मास 1 कन्सिडर केलं होतं आणि ह्या 1ला युनिट नाही आहे, लक्षात ठेवा. विदाऊट युनिट फक्त 1 कन्सिडर केलं होतं, युनिट नाही आहे. म्हणजे हायड्रोजनचं मास म्हटलं तर ते किती कन्सिडर करायचे, ते 1 कन्सिडर करायचे. येते लक्षात. आणि एक्झॅक्टली मास ऑफ 1 ॲटम जर बघितलं तर ते एवढं असतं. मास ऑफ हायड्रोजन किती बघा एक्झॅक्टली तुम्हाला जर लक्षात येईल खूप स्मॉल असतात ॲटॉमिक मासेस. मास ऑफ त्यांनी जरी 1 कन्सिडर केलं तरी ग्रॅममध्ये जर बघितलं तर आपल्याकडे आहे मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम. ग्रॅममध्ये सांगतो आहे मी, ते किती असतं 1.6637 × 10⁻⁻24 ग्रॅम. एवढं स्मॉल ॲटॉमिक मासेस असतात. हे लक्षात येते. ह्या व्हॅल्यूवरून तुमच्या लक्षात येईल की ॲटमचं मास खूप स्मॉल असतं. आणि त्या काळात रिलेटिव्ह म्हणून काय कन्सिडर करायचे, ते 1 कन्सिडर करायचे आणि 1 रिलेट करून बाकीच्या एलिमेंटचं काय करायचे मास मेजर करायचे. म्हणजे काय सिम्पल आहे. एका साईडला हायड्रोजन ठेवायचे, एका साईडला आपल्याला फॉर एक्झाम्पल कार्बनचं मास मेजर करायचं. हा एक पॅन आहे तराजूचा आणि हा एक पॅन आहे. ह्याच्यामध्ये हायड्रोजन ठेवायचे आणि ह्या साईडमध्ये कार्बन ठेवायचे. मग हायड्रोजन जर जसे जसे कार्बन हायड्रोजन वाढवत जायचे 1 2 3 4 5 6 आणि ज्यावेळेस इक्वल होईल ते म्हणजेच कशाचं मास असायचं कार्बनचं मास असायचं. म्हणजे ज्यावेळेस 12 हायड्रोजन इकडे होतील त्यावेळेस कार्बनचं मास मेजर केलं. म्हणजे अशा पद्धतीने ते मेजर करायचे. एका साईडमध्ये काय ठेवायचे कार्बनचं मेजर करायचं कार्बन आणि दुसऱ्या साईडमध्ये हायड्रोजन. एकाचं हायड्रोजनचं मास आपल्याला 1 होतं, मग 2 हायड्रोजन गेले की कार्बनचं मास किती असतं 2 असतं. म्हणजे अशा पद्धतीने कार्बन 12 ज्यावेळेस हायड्रोजन 12 भरले जातात त्यावेळेस कार्बनचं मास किती कन्सिडर केलं मग 12. म्हणजे समजलं. तुलना करायची फक्त कम्पॅरिझन. ज्याचं मेजर करायचं ते एका साईडला ठेवायचं आणि इकडे वेट हायड्रोजन पुट करायची आणि जेवढे हायड्रोजन भरतील तेच त्या एलिमेंटचं काय असायचं मास असायचं. अशा पद्धतीने 12 हायड्रोजन झाले की कार्बनचं मास किती येणार 12 येणार. ऑक्सिजन म्हटलं की इकडे किती येणार 16 हायड्रोजन. अशा पद्धतीने काय करायचे रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट करायचे. त्या मेथडलाच किंवा त्याच मासेसला रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस म्हणायचे. समजतंय. म्हणजे जे काय 12 येईल ते काय असेल रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. रिलेटिव्ह ॲटॉमिक मासमध्ये ज्यावेळेस आपण हायड्रोजन यूज करत होतो त्यावेळेस एक डिफिकल्टी निर्माण झाली होती. ती डिफिकल्टी काय होती तर हायड्रोजन हा खूप रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि हायड्रोजन हा रिॲक्टिव्ह एलिमेंट असल्यामुळं काय व्हायचं जे कधीकधी हे जे रिलेटिव्ह ॲटॉमिक मास आहेत ते रॉंग यायचे. कारण काही ठिकाणी हायड्रोजन रिॲक्ट व्हायचा आणि त्याचा मास बदलायचं. आपण 1 जरी कन्सिडर करत होतो तरी पण हायड्रोजन कशाबरोबर तर रिॲक्ट झाला की त्याचं मास काय व्हायचं चेंज व्हायचं. त्यामुळे रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेससुद्धा काय यायचे रॉंग यायचे. हे सायंटिस्टच्या लक्षात आलं. मग सायंटिस्टनी एक दुसरा एलिमेंट डिस्कवर केला की त्याच्यावरून आपल्याला काय करता येतील रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मेजर करता येतील. डिस्कवर केला म्हणजेच काय माहीत होता पण यूज करण्यासाठी रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी एक दुसरा एलिमेंट यूज केला किंवा शोधून काढला की त्याचं नाव होतं कार्बन 12. हा कार्बन 12च्या मदतीने मग रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मेजर करायला लागले.
कार्बन 12 हा कार्बनचा आयसोटोप आहे. कार्बन 12 हा काय आहे? कार्बनचा आयसोटोप्स आहे. तुम्हाला माहीत असेल आयसोटोप्स म्हणजे काय ना मुलांना? काही मुलांना येत असेल आयसोटोप्स म्हणजे काय, किंवा मला काहींना विसरलं असेल. आयसोटोप्स म्हणजे काय असतं? आयसोटोप्स म्हणजे सिंपल असतं की कशाला म्हणतो आपण आयसोटोप्स? 10वीत शिकलो आहे आपण. पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं की ज्याच्यामध्ये आपण स्कूल ऑफ एलिमेंट्समध्ये पाहिलेलं आहे, किंवा ज्याच्यामध्ये आपण सांगतो की आयसोटोप्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय असतं? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणतो? आयसोटोप्स. सेम ॲटॉमिक नंबर म्हणजेच एलिमेंट्स हा एकच असतो, फक्त त्याचं मास कसं असतं? वेगळं असतं. त्याला काय म्हणतो आपण? आयसोटोप्स. समजलं? आठवत असेल? ठीक आहे. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. ॲटॉमिक नंबर 6 आहे, दुसऱ्याचा 6 आहे, तिसऱ्याचा 6 आहे, पण यांचे मास वेगळे असतात. एकाचा आहे 12, एकाचा आहे 13, एकाचा आहे 14. हा कार्बन 12 आपण यूज केला करायला सुरुवात केली, आणि तो एक्झॅक्ट सगळ्या लोकांना मान्य झाला, किंवा ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी सगळे लोक हा आयसोटोप्स यूज करायला लागले. का? तर हा जो कंपाऊंड होता किंवा हा जो एलिमेंट होता हा जास्त स्टेबल होता आणि लेस रिॲक्टिव्ह होता. लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळे हायड्रोजनच्या जागेवरती आपण कार्बनचा यूज करून रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मेजर करायला सुरुवात केली, आणि मग कार्बन 12 रिलेट करायला लागलो आपण, आणि त्याच्या मदतीने त्याचा यूज करून आपण वेगवेगळ्या एलिमेंटचे रिलेटिव्ह ॲटॉमिक मास मेजर केली. परंतु ह्या सिस्टीममध्ये काय होत होतं? लक्ष द्या, प्रॉब्लेम नाही आहे काय. मग इन दिस सिस्टीम जे मास ऑफ कार्बन 12, जो कार्बनचं जे मास आहे ते एक्सप्रेस केलं 12 ॲटॉमिक मास युनिट एवढं. किती एक्सप्रेस केलं? 12 ॲटॉमिक मास युनिट. ह्या सिस्टीममध्ये कार्बनचं जे मास आहे, मास ऑफ 1 कार्बन ॲटम म्हणून आपण, मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम किती एक्सप्रेस केलं त्यांनी? 12 एवढं. 12 ॲटॉमिक मास युनिट एवढं त्यांनी काय केलं? एक्सप्रेस केलं होतं. आणि हे सगळ्यांना काय होतं त्या काळात मान्य होतं, आणि तिथून पुढं हेच ते जवळपास 1961च्या काळापासून मग रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ह्या मेथडने कॅल्क्युलेट केलं जायचं. आणि एक कार्बनचं मास किती कन्सिडर केलं होतं त्यांनी? 12. आणि त्यावेळेस जे ॲटॉमिक मास होते, ॲटॉमिक मास कशामध्ये एक्सप्रेस केले जायचे? ॲटॉमिक मास युनिटमध्ये. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे ॲटॉमिक मास जे आहे ते ह्या युनिटमध्ये एक्सप्रेस केलं जायचं. त्यालाच आपण काय म्हणतो? AMU. AMUच्या मदतीने ॲटॉमिक मास काय करायला लागले? मेजर करायला लागले. समजतंय? आणि सायंटिस्टनी त्याच काळात कार्बनचं एका ॲटमचं कार्बन 12 जो आहे त्याचं एका ॲटमचं माससुद्धा मेजर केलं, आणि ते किती होतं? 1.992648 इंटू 10⁻³ ग्रॅम एवढं होतं. किती होतं? 1.992648 इंटू 10⁻³ ग्रॅम एवढं स्मॉल काय आहे? कार्बन. एका कार्बनचं एक कार्बन ॲटम, 1 कार्बन ॲटम म्हणजे एक कार्बन ॲटम जर घेतला तर त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 1.992648 इंटू 10⁻23. हे कशा पद्धतीने खूप प्रयत्न करून त्यांनी काय केलं? ते मेजर केलं. आणि त्याच्यानंतर जे ॲटॉमिक मास होते ते कशामध्ये एक्सप्रेस करायला सुरुवात केली? 1 म्हणजे AMU ह्या युनिटमध्ये एक्सप्रेस करायला सुरुवात केली. मग आता पाहू आपण 1 AMU म्हणजे काय डिफाईन करायचं आपल्याला. 1 AMU म्हणजे किती? 1 AMU डिफाईन करायचं म्हटलं तर आपण फक्त एका कार्बनचं मास म्हणजेच काय असतं?
एक कार्बन ॲटम, कार्बन ॲटममध्ये एक्झॅक्ट मास म्हणजेच काय, मी डिफाईन करतो अगोदर. एक्झॅक्ट मास ऑफ 1/12 ऑफ एक्झॅक्ट मास ऑफ 1/12 ऑफ 1 कार्बन 12 ॲटम, त्याला म्हटलं जातं 1 AMU. म्हणजे एक्झॅक्टली किती मास, एक्झॅक्टली म्हणू, एक्झॅक्टली मास ऑफ 1/12 ऑफ 1 कार्बन C12 ॲटम म्हणजेच 1 AMU. नीट लक्षात घ्या की कार्बन एका ॲटमचं मास किती, कार्बनच्या 12, बरोबर, 12 कन्सिडर केलं आहे. आणि त्याच्यातल्या जर आपल्याला 1 AMU काढायचं असेल तर 1 AMUला काय करावं लागेल, 1/12 डिवाईड करा, म्हणजे 12 भाग करावं लागतील. समजतंय का? कार्बनचं मास किती आहे, फॉर एक्झाम्पल 12 आहे, आणि एकाचं 1 AMUमध्ये काढायचं असेल, ॲटॉमिक मास 1 AMUमध्ये काढायचं असेल तर काय करावं लागेल, 12ने डिवाईड करावं लागेल. जे काय असेल मास ऑफ कार्बन जे आहे, कार्बनचं जे मास आहे एका ॲटमचं, त्याला 12ने जर डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळत असतं, 1 AMU. मग कसं डिफाईन केलं जातं समजलं, एक्झॅक्टली मास ऑफ 1/12 ऑफ 1 कार्बन C12 ॲटम. मग आता 1 AMU काढत असताना आपल्याला 1 मास ऑफ 1 आपण म्हणू शकतो 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. समजतं, एक्झॅक्टली मास 1 AMU म्हणजेच काय, एक्झॅक्टली 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. मास ऑफ 1 कार्बन ॲटम किती असेल, आताच आपण काय सांगितलं होतं, 1.992648 × 10⁻23 एवढं असतं, आणि डिवाइड बाय 12. हे कशाचं मास आहे, एका कार्बनचं. लक्षात येते का, मास ऑफ 1 कार्बन ॲटम. आणि त्याचे जर त्याला जर आपण 12ने डिवाइड केलं तर काय होईल, 1 AMU मिळेल आपल्याला. म्हणजे 12 भाग करायचे आहेत आपल्याला. एका कार्बनचं मास एवढं आहे आणि त्याचे 12 भाग केले की आपल्याला कशाचं युनिट म्हणजे काय मिळेल, आपल्याला 1 AMU मिळेल. एवढं सिम्पल आहे. आणि ते किती आहेत आपल्याला, 1.66056 × 10⁻24 ग्रॅम आहेत. किती मास असतं, 1 AMU म्हणजेच किती असतं, 1.6656 × 10⁻24. लक्षात राहील, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. या व्हॅल्यू तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल. 1 AMU म्हणजे सिम्पल आहे की एक कार्बन ॲटमला जे काय मास, एका कार्बनचं जे मास आहे त्याला डिवाईड जर 12ने केलं तर आपल्याला 1 AMU मिळत असतं. 1 AMUची व्हॅल्यू किती असते एवढी तुम्हाला लक्षात ठेवायची. ह्या व्हॅल्यू बाकीच्या ज्या व्हॅल्यू सांगितल्यात त्या नाही लक्षात ठेवल्या तरी चालू शकतात. आता सध्या रिसेंटली म्हटलं तर AMU जे आहे ते एक्सप्रेस युनिफाईड मास युनिट मध्ये एक्सप्रेस केलं जातं. युनिफाईड मास युनिट ह्याच्यामध्ये एक्सप्रेस केलं जातं. लक्षात येतं आहे. आता सध्या म्हणजे रिसेंटली आपण 1 AMU न म्हणता काय म्हणत असतो, युनिफाईड मास युनिट म्हणतो. आणि तो रिप्रेझेंट स्मॉल यू किंवा DA डाल्टन मी रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे आता 1 AMU न लिहिता काय लिहित असतो पण स्मॉल यू किंवा DA म्हणजेच डाल्टन. लक्षात येतं आहे. आता आपण एक गोष्ट लक्षात येईल की AMUमध्ये कन्व्हर्जन का करावं लागतं, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपल्याला विचारलं की मास ऑफ हायड्रोजन इन AMU आपल्याला रिप्रेझेंट करायचे. मास ऑफ हायड्रोजन इन AMU काढायचं आपल्याला ग्रॅममध्ये मास माहीत आहे. तुम्हाला सांगितलं की एक्सप्रेस करा, की तुम्हाला क्वेश्चन येतात की ॲटॉमिक मास तुम्ही म्हणजे जे मासेस आहेत ग्रॅममध्ये दिले ते AMUमध्ये कन्व्हर्जन करा किंवा AMUमधून ग्रॅममध्ये कन्व्हर्जन करा. तर आपल्याला आहे की मास ऑफ हायड्रोजन किती होतं मी सांगितलं होतं 1.66 बोला 37 × 10⁻24. आणि 1 AMU किती आहे, 1 AMU किती असतं, 1 AMU म्हणजेच 1. आता पाहिलं 66056 × 10⁻24 ग्रॅम.
ठीक आहे. तर एक लक्षात येईल की आता AMUमध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं. मास ऑफ हायड्रोजन ग्रॅममध्ये एवढं आहे आणि 1 AMU म्हणजे एवढं ग्रॅम असतं. तर हाऊ मेनी AMU ऑफ दिस ग्रॅम ऑफ हायड्रोजन, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 1.6637 इंटू 10⁻⁻24 डिवाइड बाय 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. ह्याच्यानं आपल्याला आन्सर येतं 1.0078 AU म्हणजेच युनिफाईड मास. आणि आपण असं पण लिहू शकतो 1.008 EU. दिस इज द मास ऑफ हायड्रोजन इन ए युनिफाईड मास. युनिफाईड मासमध्ये आपल्याला अशा प्रकारे काय करता येतं, एक्सप्रेस करता येतं. तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल, AMUमध्ये कन्व्हर्जन का करणं गरजेचं आहे. बघा, जे तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये जे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत ते कशामध्ये दिलेले असतात, AMUमध्ये दिलेले असतात. आणि बघा, मास हायड्रोजनचं मास हे लिहिणं सोपं आहे का, हे लिहिणं सोपं आहे, ऑब्वियसली हे लिहिणं सोपं आहे. म्हणून युनिफाईड मास यूज केलेले आहेत पिरियडिक टेबलमध्ये. पिरियडिक टेबलमध्ये AMUज का वापरले तर थोडे ते सिम्पल आहेत, सोपे, इझी राईट करण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी. हे बघा, हे लक्षात ठेवणं सोपं आहे का, हे सोपं आहे हे. म्हणून ऑब्वियसली काय केलं जातं पिरियडिक टेबलमध्ये AMUमध्ये ॲटॉमिक मास काय केलेले आहेत, एक्सप्रेस केलेले आहेत. ठीक आहे. एक तुम्हाला न्यूमेरिकल देतो, त्यावेळेस तुम्ही ते कॅल्क्युलेट करा. असंच क्वेश्चन आहे याच्यावरती. एक क्वेश्चन आहे की ॲटॉमिक मासमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं. क्वेश्चन लिहितो आहे मी, तुम्ही सॉल्व करा लगेच. मास ऑफ ॲन ॲटम ऑफ ऑक्सिजनचं तुम्हाला काय करायचं आहे, मास कॅल्क्युलेट करायचं. इन ग्रॅममध्ये दिलेलं आहे ते किती आहे, इज 26.56896 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. पुढे आहे व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन युनिफाईड मास. ठीक आहे. सॉल्व करा हा प्रॉब्लेम. येतोय का बघा, सॉल्व झाला पाहिजे, अवघड नाही आहे. तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो आहे मी. कसं सॉल्व करायचं आता सांगितलेलं आहे. फक्त काय करायचं आहे, युनिफाईड मासमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आणि आपल्याला एकच गोष्ट लागते, ती म्हणजे काय, ग्रॅममध्ये त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास. आपल्याला ऑक्सिजन हा एलिमेंट दिलेला आहे, त्याचं ग्रॅममध्ये युनिफाईड मास दिलेलं पण आहे. आणि त्याला फक्त आपण काय करायचं आहे, ॲटॉमिक मास युनिटने काय करायचं, डिवाईड करायचं. तुम्हाला डायरेक्ट ॲन्सर येईल. ठीक आहे. झालं सॉल्व. कसं सॉल्व करायचं म्हटलं मी, काय करायचं, फक्त जे मास आहे आपल्याकडे दिलेलं 26.568 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आहे, डिवाइड बाय काय करायचं, युनिफाईड मासमध्ये कन्व्हर्जन करायचं. मग युनिफाईड मासने डिवाइड करायचं फक्त 66056 इंटू 10⁻⁻24. याचा आन्सर येईल, ऑक्सिजन आहे म्हणजेच 15.995 किंवाच आपण असं लिहितो 16 युनिफाईड मास ऑफ ऑक्सिजन ॲटम किती असतं, 16 AMU. समजते. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, युनिफाईडमध्ये ॲटॉमिक मास एक्सप्रेस करू शकतो. ग्रॅममधलं ॲटॉमिक मास कशामध्ये एक्सप्रेस करू शकतो, युनिफाईड मासमध्ये. समजलं युनिफाईड मास. परंतु युनिफाईड मास मेजर करत असतानाच एक गोष्ट लक्षात येते, काही एलिमेंट्स जे असतात ते आयसोटोप फॉर्ममध्ये असतात. म्हणजे जे आपण हे युनिफाईड मास मेजर करत असतो तेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतं. समजते काय म्हणतो आहे मी, जे आपण यूज करत असतो ॲटॉमिक मासेस ते काय असतात ॲक्च्युली, म्हणजे किंवा खरे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस असतात. आपण जे यूज करतो ते ॲटॉमिक मासेस नसून ते ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस असतात. असं का होत असतं, तर आपल्याला ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कन्सेप्ट काय आहे पाहायचं आहे आपल्याला. आता समजतं आहे काय म्हणतो आहे मी, आपण जे यूज करतो
ते ॲटॉमिक मास नसून ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस असतात. ते कशी काय ते आपण आता स्टडी करू. कारण तुम्ही आयसोटोप्स कन्सेप्ट पाहिलेला आहे, आताच मी सांगितलं. आणि बरेच एलिमेंट, मोस्टली नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स, निसर्गामध्ये जे बरेच एलिमेंट आहेत ते आयसोटोप फॉर्मच्या स्वरूपात असतात, म्हणजे आयसोटोपच्या स्वरूपात असतात किंवा फॉर्ममध्ये असतात. त्या फॉर्ममध्ये असल्यामुळे एक एलिमेंट नसून त्याचे 2-3 आयसोटोप्स असतात. आपण कार्बनचे 3 आयसोटोप्स पाहिले बघा, एक 12, एक 13 आणि एक 14. हे कार्बनचे काय आहेत, 3 आयसोटोप्स आहेत. मग ह्या 3 आयसोटोप्स, आणि ज्यावेळेस तुम्ही ॲटॉमिक मास मेजर करणार आहे त्यावेळेस ह्या तिघांचं मिळून मास आपण एकच घेत असतो, ते म्हणजेच 12च्या आसपास असतं. तिथे नीट लक्ष द्या. मेंडेलिव्हजने जो पिरियडिक टेबल बनवला होता तो कशाच्या बेसवरती बनवला होता आठवतं आहे? ॲटॉमिक मास नंबरनुसार बनवला होता, बरोबर. आणि मोस्टलीने काय केलं, फक्त ॲटॉमिक मास नंबरने जर बनवला असतं तर ह्यात कार्बनला 3 प्लेस द्यावा लागले असते, 3 बॉक्स द्यावा लागले असते असे. पण आपण बघतो पिरियडिक टेबलमध्ये एकच बॉक्स आहे, कारण ॲटॉमिक मासेस नंबरनुसार न देता आपण प्लेस कशानुसार देतो, त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार देतो आणि मग सगळ्यांना नंबर एकच येतो. म्हणजे जे आपण मास लिहिलेलं असतं इथं वरती ते पिरियडिक टेबलमध्ये एकच असतं कोणतं तरी, फॉर एक्झाम्पल एक्स असतं आणि ॲटॉमिक नंबर. म्हणजे ह्या तिघांचं त्यांनी काय केलेलं असतं, खरं ॲव्हरेज काढलेलं असतं. म्हणजे जे आपण पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मासेस लिहिलेली ती एलिमेंटची ती 99% कोणते आहेत, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहेत. कारण नॅचरली म्हणजे जेवढे काही एलिमेंट आहेत मोस्टली एलिमेंट्स हॅव आयसोटोप्स. बऱ्याच एलिमेंटला काय येतं, आयसोटोप्स येतं. मग आयसोटोप्स आहेत, परंतु आपण ह्या तिघांचं मिळून इथं एकाचंच ॲटॉमिक मास लिहिले असतं. म्हणजे ते जे ॲटॉमिक मासेस असतात जे आपण यूज करतो पिरियडिक टेबलपासून ते सगळे काय असतात, ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतात. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास कशी कॅल्क्युलेट करतात ते आपण आता पाहू. समजलं? परत एकदा सांगतोय की निसर्गात एका एलिमेंटचे एकापेक्षा जास्त आयसोटोप्स असतात. मराठीत सांगतोय की प्रत्येक एलिमेंटचे एकापेक्षा जास्त आयसोटोप्स असतात. आणि जास्त आयसोटोप्स असल्यामुळे आपण जे एलिमेंटचं ॲटॉमिक मास घेत असतो पिरियडिक टेबलमध्ये ते जे नेहमी काय असतं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतं. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला असतो ॲव्हरेज ॲटॉमिक मास. म्हणजे काय करायचं असतं, पर्सेंटेज प्लस ॲटॉमिक मास ऑफ 1 आयसोटोप्स. 1 लिहितो मी तर कंसात लिहितो 1 म्हणजे एका ॲटॉमिक मासचं पर्सेंटेज. आणि पर्सेंटेज जे काय नेचरमध्ये आयसोटोप्स आहेत, फॉर एक्झाम्पल ह्याचं ॲटॉमिक मास 12 असेल आणि त्याचं नेचरीमध्ये फाइंडिंग होण्याचं पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास काय करायचं असतं, यूज करायचं असतं. प्लस पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास ऑफ 1 ॲटम प्लस पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास ऑफ अनदर आयसोटोप्स, सेकंड आयसोटोप्स अँड डॉट डॉट डॉट. असे आपल्याला काय करायचे असतात, जेवढे आयसोटोप्स आहेत त्यांचे काय करायचे, पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास प्लस समेशन करायचे डिवाइड बाय 100. अशा पद्धतीने आपण ॲटॉमिक मासेस काढत असतो. समजतंय काय म्हणतो मी? ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचं असेल तर पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास ऑफ 1 आयसोटोप्स प्लस पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास ऑफ सेकंड आयसोटोप्स. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. त्या एक्झाम्पलवरनं तुमच्या लक्षात येईल की ॲटॉमिक मासेस कसे फाइंड आउट करतात. तर आपण कार्बनचं पर्सेंटेज किती आहे ह्या तिघांचं ते आपण थोडंसं पाहू, मग तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी एक डाटा आहे तो लक्षात ठेवायची गरज नाही, म्हणून मी पण लक्षात ठेवलेलं नाही किंवा लक्षात ठेवायची गरजच नसते. ते त्या तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये दिलेला असतो. तर आपल्याला एक आयसोटोप्स दिलेत कार्बनचे आणि त्याचे रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजेच पर्सेंटेज आणि त्याचे ॲटॉमिक मास दिलेले आहेत. फॉर्म्युला कसा यूज करायचा फक्त मी सांगणार आहे, खूप इझी आहे, काय डिफिकल्ट नाही आहे. आयसोटोप्स आहेत 12, 13 अँड 14 हे 3 आयसोटोप आहेत. ह्यांचं पर्सेंटेज आहे रिलेटिव्ह अबंडन्स याचा आहे 98.892, याचा आहे 1.108
आणि याचा आहे 2 × 10⁻10. हे पर्सेंटेज आहेत. तर ॲटॉमिक मास याचा आहे 12, याचा आहे 13.00355 आणि याचा आहे 14.0031117. आता हे ॲटॉमिक मासमध्ये आपल्याला डायरेक्ट आपल्याला न्यूमेरिकलमध्ये दिलेले असतात. पर्सेंटेज आणि ॲटॉमिक मासच दिलेले असतात आणि त्याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करायचं असतं. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन कसं कॅल्क्युलेट करतो आहे बघा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू पर्सेंटेज पहिलं घेतलं आपण 98.892 इंटू हे पर्सेंटेज इंटू ॲटॉमिक मास किती आहे 12 प्लस पहिलं समजलं पर्सेंटेज घेतलं इंटू काय केलं त्याला ॲटॉमिक मासनी मल्टिप्लाय प्लस दुसरं पर्सेंटेज किती आहे 1.108 इंटू मास किती आहे 13.00355 प्लस लास्ट किती आहे 2 × 10⁻10 पर्सेंटेज इंटू मास किती आहे 14.0031117. हे सगळे पर्सेंटेज करायचे डिवाइड बाय 100. याच्यावरून तुम्हाला काय करता येतं कोणत्याही एलिमेंटचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येतं. हे ॲडिशन केले ह्याचं आन्सर येतं डायरेक्ट फायनल सांगतो 12.0114 आणि ह्याचं युनिट काय असेल यू. अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करत असतो. समजलं ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसे कॅल्क्युलेट करायचे असतात किंवा आपण जनरली कोणते यूज करत असतो ॲव्हरेज ॲटॉमिक मासच यूज करत असतो. अशा पद्धतीने आपण आज आपला टॉपिक संपवतो आहे. त्याचं नाव होतं ॲटॉमिक मासेस. परत डिस्कस करतो लास्ट जाता जाता की ॲटॉमिक मास म्हणजेच मास ऑफ ॲटम असतं आणि मास ऑफ ॲटम पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेसनी कॅल्क्युलेट करायचे आणि नंतर आपण त्यावेळेस रिलेटिव्ह ॲटॉमिक मास युनिट त्यालाच युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट म्हटलं जातं. 1 AME म्हणजे काय पाहिलं एक्झॅक्ट मास ऑफ 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू असते 1.66056 × 10⁻24 ग्रॅम. इथे लक्षात 1 AME म्हणजे एवढं असतं. त्याच्यानंतर आपण कारण आपण सांगितलं की निसर्गामध्ये जे एलिमेंट्स आढळतात ते नेहमी आयसोटोपच्या फॉर्ममध्ये असतात. त्यामुळं आपण जे मासेस यूज करत असतो ते नेहमी कोणते असतात ॲव्हरेज ॲटॉमिक मास असतात. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कसे कॅल्क्युलेट केले जातात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉलिक्युलर मासेस कसे कॅल्क्युलेट केले जातात मोल कन्सेप्ट आपण जो खूप महत्त्वाचा असतो बोर्डच्या किंवा एंट्रन्सच्यासाठी तो पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करत राहा स्टडी करा. जे काय प्रॉब्लेम असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आणि तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर.